वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, कबूतरखान्यातील कबुतरांना दाणे टाकणं महत्त्वाचं की स्थानिक नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं? काही लोकांनी धार्मिक भावना महत्त्वाची की बहुसंख्याक लोकांचा जीव महत्त्वाचा, या प्रश्नाची चर्चा राज्यभर सुरू आहे। पण ज्यांना कबूतरखाने हवेत त्यांनीच कबुतरांच्या त्रासापासून आपला बचाव व्हावा म्हणून आपल्या घरांना, मंदिरांना कबूतर जाळी बसवून घेतली आहे। याला काय म्हणावं? त्यांना तरीही कबूतर हवे आहेत, कबूतरखाने हवे आहेत, याला तरी काय म्हणावं? गेली काही दिवस माध्यम, समाज माध्यम, गल्लोगल्ली ज्या प्रश्नाची चर्चा सुरू आहे त्या सगळ्या प्रश्नांची मुंबई उच्च न्यायालयात आज चर्चा झाली। दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे झाले, तेव्हा न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं, काही मोजक्या लोकांच्या भावनेपेक्षा सार्वजनिक आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणारे कबूतरखाने बंद राहतील। कबूतरखाने आणि मोकळ्या जागेत कबूतरांना खायला घालण्यावर पालिकेनं लावलेली बंदी हटवायला न्यायालयानं नकार दिला। याआधी दिलेले निर्देश पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवले। आता 14 जुलैला याचे अंतिम आदेश येतील। मुंबई उच्च न्यायालयात आज तातडीची सुनावणी झाली, ज्यात न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवली। हे महत्त्वाचे आहेत आपल्या चर्चेसाठी सुद्धा। या निरीक्षणांमध्ये न्यायालय असं म्हणालं की सार्वजनिक आरोग्याच्या मुद्द्यावर प्रशासनाचं कुठलंही दुमत असण्याचं काही कारण नाहीये। कबूतरखान्यांवरची बंदी ही सार्वजनिक आरोग्याचं हित लक्षात ठेवून लावली आहे, हे लक्षात घ्या। तसं ती आम्ही लावलेली नाहीये। डॉक्टरांनी राज्य सरकारला सादर केलेला अहवाल आणि राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानंतर पालिका प्रशासनानं ही बंदी लागू केली आहे। केईएम सह राज्यातल्या अन्य जाणकार डॉक्टरांनी हा अहवाल दिलेला आहे आणि हा अहवाल जो आहे तो अहवाल अतिशय महत्त्वाचा ठरला। हा एक अहवाल नाही, असे अनेक अहवाल आहेत ज्या अहवालांमध्ये सांगितलं गेलं की ज्येष्ठ नागरिकांना या कबुतरांमुळे हायपर सेन्सिटिव्हिटी निमोनायटिस हा श्वसनाचा आजार होण्याचा धोका आहे। त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचं हित लक्षात घेऊन न्यायालयानं कबूतरखाने बंद केले। शिवाय न्यायालयाच्या आदेशाचं काटेकोर पालन झालं पाहिजे। या मुद्द्याला विनाकारण उगाचच वेगळा रंग देण्याचा कुणी प्रयत्न करू नये असंही बजावलं। हे काल आंदोलन करणाऱ्यांसाठी होतं। त्यावर याचिकाकर्त्यांनी कबुतरांना किमान तासभर खायला घालायची मुभा द्या अशी विनंती केली, पण न्यायालयानं त्याला नकार दिला आणि चेंडू राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या कोर्टात टोलवला। त्यामुळे आता राज्य सरकार सुद्धा धर्मसंकटात पडलंय का? काय करावं, कुणाच्या बाजूने जावं हा प्रश्न पडलाय का? आणि एकूणच कबुतरांना धर्माशी जोडून सामान्यांच्या आरोग्याशी खेळ कशासाठी सुरू आहे, हा सवाल आज उपस्थित करतो। त्या मुद्द्याची आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्यामुळे या सगळ्या निमित्तानं काही सवाल निर्माण झाले। ते सवाल बघूया। सगळ्या मुद्द्याची आपण चर्चा करणार आहोत। सवाल कुठले ते आपण बघितले। या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आता आपल्या सोबत जैन समाजाची भूमिका मांडण्यासाठी माजी नगरसेवक पुरण दोशीजी आहेत। दोशीजी नमस्कार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नमस्कार सर्वांना, नमस्कार। आपले जे गेस्ट आले त्यांना सुद्धा नमस्कार। आपल्या सोबत शिवसेना समर्थक ॲडव्होकेट जयेश वाणी सुद्धा आहेत। जयेश, तुमचंही स्वागत आहे। थोड्याच वेळात आपल्यासोबत शिवसेनेच्या आमदार डॉक्टर मनीषा कायंदे या जोडल्या जातील, ज्यांनी हा मुद्दा सर्वात आधी महाराष्ट्राच्या समोर आणला। त्यांनाही बोलतं करूया आपण। कायदेतज्ञ ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत। आपल्यासोबत मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख प्राध्यापक दीपक पवार सुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत आणि प्रमोद चितारी हे दादरकर सुद्धा आज या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होणार आहेत। पण मी या चर्चेची सुरुवात करणार आहे पुरण दोशी यांच्यापासून। पुरणजी, आज न्यायालयानं जो निर्णय दिला त्याच्याबद्दलची तुमची प्रतिक्रिया काय आहे? कारण तुम्ही असं म्हणत होतात की आम्हाला 1 तास तरी द्या, पण न्यायालयाने ते ऐकलेलं नाहीये। याचा अर्थ सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचं आहे, ही गोष्ट तुम्हाला पटली आहे का? एक कुठे शक्क नाही आहे की सार्वजनिक आरोग्य सर्वात इम्पॉर्टंट आहेत, पण हे तितकं पण महत्त्वाचं आहे की महानगरपालिकाचे जे केईएमचे आमचे पल्मोनरी हेडनी जे एफिडेव्हिट दिलंय ते सत्य आहे का? दॅट हॅज बीन चॅलेंज।
त्यांनी आतापर्यंत कुठलाही एव्हिडन्स आणून दिला नाहीये कोर्टाला हा की या स्टडीज मुलं किंवा याच्या मुलं आम्ही सांगू शकतो की एक कबुतराच्या उष्टेनी झालेला रोग आहे. बर तर असा बॅकग्राऊंड मध्ये हे आता चाललंय आणि हजारो कबूतर मरतात आहेत. हा. तर याच्यामध्ये एकदा याच्या डिसिशन आल्यानंतर ते आमचे ज्यांनी खोटं एफिडेव्हिट फाईल केलंय केईएमच्या पल्मोनरी हेडनी, आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला सांगू आणि जितके कबुतरं मेली आहेत त्या सर्वांची सजा त्यांना भेटली पाहिजे ही आमची मांग राहणार आहेत. तिच्याकडे सायंटिफिक एव्हिडन्स नाही आहेत कबूतर आणि का त्यांनी मेली? पेश कोणी केले मारलं नाही त्यांना? अजूनपर्यंत कोर्टात. कबूतर का मेली? असं आहे, भुकं मारतात ना, भुकं हा सांगतो ना, भुकं मरतात ना, भुकानी मरते ना, मेल न्यूट्रिशन असते माणसाला मेला तर हा. भुकानी. हम्म. तसं कबूतरला तुम्ही 7-8 दिवस 10 दिवस पाणी देऊ देणार नाही, जेवण देऊ देणार नाही तर ते मरतात आहेत. कोणी मारायची गरजच नाहीये. ते ऑर्डरच अशा आहे आणि यांच्या खोट्या एफिडेव्हिटच्या आधारावर न्यायालयाने ते काढलंय. जर यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की याचे 50 कारण आहेत, हे कारण आहे, कुठलाही कारण होऊ शकतो, तर डिसिशन जजेस वुड गिव्हन अ डिफरंट डिसिशन. बट यांनी पुरणजी- नुसतं ते पिजन मुले होतोय हा. आणि तिच्याकडे काय एव्हिडन्स नाहीये प्रूव्ह करायला, हा तर तिने नाही म्हटलं पाहिजे होतं. बर पण पुरणजी मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. तर हे आता बघा, आता आता न्यायालयाने जे ऑर्डर दिलं आहे हा ते आपल्याला मानावंच लागणार आहे. आपण डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये आहे हो अँड वी फॉलो द लॉज. अभिनंदन बरोबर तुमचं. आहे. पण एका बाजूला आमचा नियम आहे, एका बाजूला आपला डेमोक्रेसीचे आपले सर्व जे नियम आहेत ते आहेत. आपला हिंदू राष्ट्र म्हणजे धर्मराष्ट्र आहे, धर्माच्या आधारावर घडून आलेला हा राष्ट्र आहे. जरी आमच्या कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये पण सर्व धर्म समभाव, हा ऑल आर इक्वल. हा आणि आज हे जे आहेत ते आम्ही सनातन धर्मातले जैन आहेत. हम्म. हे नुसतं जैनाचा पण मुद्दा नाही आहे, हा हे माणसांचा मुद्दा आहेत, ह्युमन बिईंगचा मुद्दा आहेत. जर आम्ही आमच्या ॲनिमल्स झालेत, आमचे पशु पक्षी झालेत, त्यांची जर आम्ही काळजी घेणारे नसल हम्म. तर त्याला अर्थ काय राहिला? नाही या नाही, जीवनला अर्थ राहत नाही. ऐका ना, ठीक आहे, मी वेगवेगळे असं आहे. मुद्दे त्याच्याबद्दलचे घेतो, त्याची उत्तरं तुम्ही द्याच. पण आपल्यासोबत डॉक्टर मनीषा कायंदे आहेत. मनीषा ताई, हा प्रतिवाद जो केला जातोय सातत्यानं, हा प्रतिवाद मान्य होणारा आहे का? आजही त्यांची भूमिका ठाम आहे. ते म्हणतात मारले हे सगळे, गुन्हे दाखल करू आम्ही त्यांच्यावर ज्यांच्यामुळे जीव गेला. इतकी बोगस आर्ग्युमेंट मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकतेय. हा एकतर हे कबूतर कोणाचे पाळीव नाहीये, ते जनरल आहेत. हो. जसे भटके कुत्रे असतात ते जमिनीवर चालतात, हा उडणारा पक्षी आहे हम्म. मुळात म्हणजे. आणि त्याला कोणी उपाशी ठेवलेलं नाहीये, त्याला देवाने पंख दिलेत, निसर्गाने पंख दिलेत. त्याला तिकडे खायला नाही मिळालं तो दुसरीकडे जाऊन खाणार आहे. हा आणि त्यामुळे सनातन धर्म वगैरे जे मध्ये घुसवतायत ना, हे धादांत चुकीचं काहीतरी बोलतायत. अहो, हा. जेव्हा नागांना साप दूध पाजायचं आपण बंद केलं, कारण कोर्टाचा आदेश होता की नागाला दूध पाजणं हे गुन्हा आहे, ते त्यांचं खाद्य नाही आहे. हम्म. कबूतर हा केवळ धान्यावर जगत नाही. हम्म. 20% त्याचं खाद्य फक्त धान्य आहे, बाकी 80% तो वेगवेगळे कीटक बिटक खातो. हम्म. हे जरा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, कायद्याच्या वर कोणी नाही. आणि ते म्हणतात ना, डॉक्टर, ते सरकारी डॉक्टर आहेत केईएम हॉस्पिटल मधले, त्यांच्यावर एक गुन्हा दाखल करणार आहे. म्हणजे यांना कोणावरच विश्वास नाहीये. हम्म. ज्या सरकारी डॉक्टर जे अभ्यास करून रिसर्च करून हे सगळं त्यांनी मांडलंय, त्यांच्यावर ते गुन्हा दाखल करणार म्हणतात. उद्या हे कोणावरही गुन्हा दाखल करतील. काल कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केला, तरी आज देखील कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाहीये. ते सरकारची मेहरबानी समजली पाहिजे तुम्ही. आणि अशा पद्धतीनं ही जी बोगस आर्ग्युमेंट चालू आहे, हे दादांत चुकीचं आहे. हा पब्लिक न्यूसेन्स आहे. हम्म. ज्यांना कोणाला कबूतर पाळायचे असतील त्यांनी घरी पाळावे, एक पिंजरा आणावा आणि 4-5 कबूतर ठेवावे. पूर्वी लोक ठेवतच होते. हा. पण सार्वजनिक ठिकाणी हम्म. कुठे फुटपाथवर कबूतरखाना चालू करायचा हम्म. आणि तिथे फुटपाथवर गोंधळ घालायचा हा. आणि एक प्रकारची दादागिरी करायची. काल अख्खा मुंबईमध्ये सगळ्यांना आनंद झालाय की हा प्रकार, हे कबुतरांचा हे बंद करा.
त्यांची अतिउत्पत्ती होते, त्यांची विष्ठा, हे जैन डॉक्टर सुद्धा काही बोलतायत याच्याबद्दल. बघा इंस्टाग्रामवर बघा, फेसबुकवर बघा, आणि जैन लोकांचं पण याच्यात सगळे जण याच्यावर समर्थन देत नाहीये. त्यामुळे हा जो चाललाय यांचा युक्तिवाद, हा सगळ्यांना विनाकारण ओढतायत. सनातन धर्माला ओढ, याला ओढ, त्याला ओढ, हे सगळं चुकीचं आहे. हे सगळं अनसायंटिफिक चाललंय. आणि आणि त्यांना विचारा ना, गुजरातमध्ये पतंग महोत्सवामध्ये अनेक पक्षी मरतात जखमी होऊन, त्यांचा खून करता तुम्ही, ते चालतं का? मग त्याच्यावर का नाही बंदी आणली मग? आणि मी विचारतो ताई त्यांना, नाही विचारतो त्यांना. आता ते आपल्यासोबत नाहीयेत, म्हणजे डिस्कनेक्ट झाले बहुतेक. या चर्चेमध्ये आपल्यासोबत नवीन पाहुणे जोडले गेलेले आहेत. प्रमोद चितारी आहेत, दादरकर आहेत ते. स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत आता मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख प्राध्यापक दीपक पवार सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. पवार सर, स्वागत आहे तुमचं. मी तुमच्याकडे येण्याच्या पूर्वी प्रमोद चितारींकडून एक गोष्ट जाणून घेणार आहे, जी महाराष्ट्राला आज ते सांगतील. प्रमोद चितारी सरांचं जे ऑफिस आहे, ते ऑफिस बरोबर या दादरच्या कबूतरखान्याच्या समोर आहे. आणि प्रमोद चितारी सर सांगतील की या कबुतरांच्यामुळे काय उच्छाद मांडला गेलेला आहे, काय त्रास आहे. प्रमोदजी नमस्कार. मी गेली 61 वर्ष तिथं कबूतरखान्याच्या समोर किमान दिवसातले 8 तास तरी असतो. यांच्या सगळ्या हालचाली बारकाईनं दिसतात, नाही बघितल्या तरी त्या बघाव्याच लागतात. आता हे जे काही कबुतरांना देव मानतात, अहो आम्ही सुद्धा मानतो ना. आम्ही गाईला नाही का देव मानत? आम्ही वसुबारसाला गाईची पूजा करतो. मग तिला आम्ही आमच्या घरात बांधतो. तुम्ही कबूतर का नाही हो तुमच्या घरात बांधत? आम्ही पोपटाला आमच्या घरात मेन दरवाजावर बांधतो. त्याची विष्ठा आम्ही काढतो. सगळ्यात चांगला पदार्थ पेरूसारखा आणून त्याला खायला घालतो. कोणाच्या जैन लोकांच्या घरात प्रवेशद्वारावर कबूतर ठेवून ते त्याचा आदर करतात? एकही नाही. तुम्हाला त्रास काय होतो तेच सांगतो. या कबूतरखान्याला सध्या जी काही या कबुतरांची संख्या झालेली आहे, ही माझ्या मते मोजता येणार नाही, पण ही 2 ते 3 लाखाच्या वर असेल. जर का ती एखाद्या वेळी सगळी उडाली आणि आपण आकाशात बघितलं तर आकाश दिसत नाही एवढी कबूतरखानाचा कोणताही रस्ता ओलांडून तुम्ही पलीकडे जावा, तुमच्या अंगावर त्यांची विष्ठा पडलीच पाहिजे. उदाहरण देतो, गंमत. जैन मंदिर आहे बघा कबूतरखान्यासमोर, ज्यांनी बघितलं असेल त्यांना समजेल. या मंदिराला लागून एक आंबील खाता म्हणून त्यांचं जेवणाचा भाग असतो. तो जेवणाचा भाग आहे. रोज कोणीतरी एक जैन लोक मोठा असेल तो त्या ठिकाणी अन्नदान करत असतो आणि अन्न म्हणजे जेवण देत असतो. हे पंचपक्वान्न खातात रोज. त्या ठिकाणी सकाळी 8ला जेवणावळ चालू होते, दुपारी 2 पर्यंत जेवणावळ चालू असते. माझं ऑफिस चितारी ट्रॅव्हल्सचं त्याच्या शेजारीच आहे. त्यांच्याकडे जेवायला आलेला माणूस आधी माझ्या ऑफिसमध्ये येतो. काय हो संबंध माझा? आणि काय म्हणतात, प्लीज पाणी देता का? मला वाटतं की यांना तहान लागली, पाणी द्यावं. मी ग्लास देतो. तो काय करतो, पित तर नाही पाणी, तर त्याच्या अंगावर कुठेतरी विष्ठा पडलेली असते. ती पुसण्यासाठी तो पाणी माझ्याकडे मागायला येतो. आणि हे जे तिथं अन्नधान्य आणून टाकणारे ते कुठले आहेत लोक, कुठून येतात ते? अन्नधान्य नाही, अगदी जैन मंदिराला लागूनच त्यांचं छोटंसं गोडाऊन आहे. त्या गोडाऊनमध्ये ते हे सगळे म्हणजे धान्य आणि त्यात मेन चणे आणून ठेवतात. या चण्यामध्ये काय सायन्स आहे मला नाही माहिती, तुम्ही अभ्यास करा. पण एकावर एक पोती रचून ठेवलेली असतात. चारही बाजूने ते गोडाऊन बंद आहे. त्यात उष्णता निर्माण होते आणि 2 वेळा आग लागली तिथे. आता यापासून अहो शेजारच्या सगळ्या बिल्डिंगला त्रास आहे. कळला तुमचा त्रास, कळला. आता मी मात्र पुरणजींना विचारतो, पण त्याआधी कायदे तज्ज्ञ ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचंही स्वागत करतो. दीपक पवार सर, खरं तर आता चितारी सरांनी सांगितलं ते दादरकर आहे, तिथं अगदी त्यांच्या समोरच त्यांचं ऑफिस आहे
आणि काय त्रास होतोय हे त्यांनी सांगितलं. इतका त्रास सगळा होत असताना सुद्धा हा जो अट्टहास आहे की ते मरतायत, आम्ही गुन्हे दाखल करू, आम्ही आंदोलन करू, आम्ही असं करू, उग्र करू, हे करू, हा अट्टहास नेमका काय? सार्वजनिक आरोग्याच्या पेक्षा धार्मिक भावनांचा अवडंबर जास्त मोठं झालंय का? विलास, कालपासून किंवा गेल्या काही दिवसांपासून जैनांचे पुढारी आणि त्यांना घाबरून असलेले मराठी लोक सुद्धा असं सांगतात की जैन हा शांतताप्रिय समाज आहे. तर पहिल्यांदा जैन हा शांतताप्रिय समाज आहे हा समज डोक्यातनं काढून टाकूया. आपल्या मराठी लोकांनी उचललेला हात लोकांना दिसतो, पण जैनांनी त्यांच्या भांडवलाच्या जीवावर लोकांचं केलेलं शोषण दिसत नाही. आणि आता काल जे आंदोलन केलं, ज्याची तरफदारी कालपासून पुरणदोषी करतायत, खरं तर या ठिकाणी लोढा या गृहस्थाला बसवलं पाहिजे, कारण याचा करता करविता तो आहे. पुरणदोषी फुकटच लोकांच्या शिव्या खातायत. त्यांचा पक्ष सत्तेतही नाहीये, पण त्यांना आता कुठेतरी अस्तित्व टिकवण्यासाठी काहीतरी बोलणं भाग आहे. आता यांचं कबुतरांवर जर एवढं प्रचंड प्रेम आहे, तर तिथल्या जैनांच्या मठामध्ये किंवा जैनांच्या तिथल्या कार्यालयामध्ये तुम्ही कशाला कबुतरांच्या नेट लावून बसलेले आहात? लोढाचा मोठा बंगला होतोय वरळी सीफेसला, दादरच्या कबूतरखान्यातली सगळी कबुतरं काढून तिथं नेऊन ठेवायला पाहिजे. आणि जे जैन अत्यंतिक शाकाहारी आहेत आणि ज्यांनी कालपासून एक मिथ पसरवलंय की कबूतर शाकाहारी आहे, म्हणजे कबूतर तितकंच शाकाहारी आहे जितके जैन लोक त्यांच्या घरामध्ये शाकाहारी आहे. त्यामुळे जैनांना जर एवढंच कबूतर प्रिय असेल तर दर माणशी दर घरटी 5 ते 10 कबुतरं महाराष्ट्र सरकारनं वाटून टाकावीत आणि लाडकं कबूतर योजना सरकारने सुरू करावी आणि सगळ्या जैनांच्या घरी पाठवावीत. मुंबईतल्या लोकांच्या फुफ्फुसांचे आजार वाढवण्याचं काही कारण नाही. शिवसेनेच्या आमदार आहेत मनीषाताई कायंदे, त्यांचा पक्ष सत्तेत आहे आणि तरी सुद्धा त्या प्राणीशास्त्राच्या अभ्यासक म्हणून इतकी नेमकी भूमिका मांडून एका अर्थाने वैयक्तिक पातळीवर जर सुद्धा धोका पत्करत असतील, तर मला असं वाटतं की जैनांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की अजून तरी या राज्याचं नाव महाराष्ट्र आहे. कितीही तुमचा पैसा असला, कितीही तुमच्याकडे लँड पार्सल असली, तरी अजून तरी या राज्याचं नाव जैन राष्ट्र असं झालेलं नाही. आणि जोपर्यंत सक्रिय मराठी लोक आहेत तोपर्यंत होण्याची शक्यता नाही. त्यामुळे तुमचे लोक सुऱ्या चाकू वगैरे घेऊन येणार, तिथली ताडपत्री फाडून टाकणार आणि तुम्ही लोकांना अक्कल शिकवणार की आम्ही शांतताप्रिय समाज आहोत. आता तुमच्या स्क्रीनवर पण दिसतंय विलास, यांचा समाज किती शांतताप्रिय आहे. ते पार्ल्यातलं यांचं अनधिकृत देऊळ पाडलं तर एका मराठी अधिकाऱ्याला यांनी सस्पेंड करायला लावलं. का? तर लोढा हा मुंबईचा पालकमंत्री होता आणि आता सहपालकमंत्री आहे म्हणून. आणि लोढाला मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिसात बसवून आपल्याच लोकांनी माजवून ठेवलंय. त्यामुळे जैनांचा असा समज झालाय की मुंबई महाराष्ट्रात असली तरी ती आपल्याच बापाची आहे. यातनं यांचा हा उर्मटपणा आहे. या कबुतरांच्या प्रकरणातनं यांच्या उर्मटपणाची समज सगळ्या राजकीय पक्षांना महाराष्ट्रातल्या येईल आणि आपले महाराष्ट्रातले राजकीय पुढारी थोडाफार पाठीचा कणा दाखवतील आणि सगळी कबुतरं यांच्या घरी साभार पाठवतील, एवढी किमान अपेक्षा बाळगायला हरकत नाही. ठीक आहे पुरणजी, एक संताप आहे, कारण सामाजिक आरोग्याला दुर्लक्ष करणं आणि भावनांना पुढे करणं यामुळे इथल्या स्थानिकांमध्ये संताप आहे. तो संताप तुम्ही ऐकला असेल. मुद्दा हा आहे, तुम्ही आपला स्टेटमेंट करेक्ट करा. हा आपला स्टेटमेंट करेक्ट करा. हा अजूनपर्यंत एकही सर्टिफिकेट महाराष्ट्र सरकारकडे किंवा महानगरपालिकाकडे नाहीये की हा रोग कबुतराच्या उष्टामुळे झाला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 2 वार तारीख झाली कोर्टात, दोघं वेळेला मागणी झालेली आहेत. तुमचे जे सर्वे आहेत ते तुम्ही प्रोड्यूस करा. ते आतापर्यंत त्यांनी सर्टिफिकेट सोडा हो. पुरणजी ऐका ना, एक मिनिट ऐकून घ्या. बघा मी सर्वांच्या हा पुरणजी सर्टिफिकेट सोडा. इथं अख्खा जिवंत माणूस बसलाय हो. तो माणूसच सांगतोय इथं 50 वर्ष झालं काय भोगतायत ही माणसं, काय त्रास होतो या सगळ्यांना, आणि तुम्ही कशाला मंदिराला जाळ्या लावून बसलात? मग बघा आता प्रश्न तो पण आहे, त्रास होत नाही, तुम्ही कशाला जाळ्या लावून बसलात? महत्त्वाचा मुद्दा मला मध्येच बोलायचा आहे. प्लीज ऐकणार की नाही? येतो बोलायला देणार की नाही? प्लीज बोला. बोलायला देणार. 100 लोकांच्या विष्ठा पडते. येतो तुमच्याकडे. हा त्यांच्या लोकांनी. हा पुरणजी प्लीज बोला, प्लीज बोला. बोलायला देणार का? प्लीज
प्लीज बोला. नाही मला त्यांना असं आहे. एक वाक्य बोलू द्या. हा ऐका, त्रा- मी 3 दिवसापूर्वी कबूतरखान्याला गेले होते. त्रास- तिकडे एक माणूस आला हम्म. जैन समाजाचा. तो म्हणत होता माझे वडील यांनी वारले. तर त्या लोकांनी त्या हुटआउट केलं. तो बिचारा घाबरून निघून गेला. त्या पेशंट जो वारला त्याचा मुलगा आला होता तिथे आणि तो सांगत होता त्याला हुटआउट करून टाकलं या लोकांनी. ठीक आहे काय पुरणजी. पाहिजे सर्टिफिकेट? आता बोलू का? हा, बोला, आम्ही बोला, हे लोक please. इतकं म्हटलं मी बोला. गपचूप ऐकतो ना, प्लीज प्लीज सर बोला. ऐका, तर बोलू तरी द्या ना. हे काय अशी दादागिरी चॅनलवर यार? नाही हो, हा, बरं. तुमची हात कबूतरखान्याला जोडतो, बघितली ना त्याला क्षमा दादागिरी? याचना अगोदरच करतो, पण तुमची आम्हाला बोलू कबूतरखान्याला द्या. दादागिरी बघितली ना काय ती? आम्हाला बोलू प्लीज द्या. प्लीज ताई बोलू द्या. हा अरे एक मिनिट बोलू. असं आहे की याच्या इफेक्ट ह्युमन वर काय आहे त्याचा सर्वे झाला पाहिजे, त्याची स्टडी झाली पाहिजे. कबूतरखान्याच्या रेडियस आता गव्हर्नमेंटनी ठरवावा. 1 किलोमीटरच्या रेडियस, 2 किलोमीटरच्या रेडियस, 3 किलोमीटरच्या रेडियस, ठीक आहे, 100 पण ते ठरवावे आणि त्यांनी सर्वे करावा तिकडे त्या क्षेत्रामध्ये राहणारे किती लोक या बिमारीने मेले आहे. बरोबर आहे. ते सर्वे झालेला आहे. आपण सेन्सस करतो, पुरणजी तुम्ही नाही एक झालेलं लक्षात आहे. ठेवा. मग न्यायालयामध्ये सर्वे कुठला सर्वे न्यायालयाने असं कुठल्या आहे आधारावर बघा. हे नाही केलं? नाही, तुम्ही न्यायालयामध्ये फॉरेन स्टडीज दिलेली आहेत. फॉरेन लोकांनी जे केलंय ते दिलंय आणि त्याच्यामध्ये 100 कारणं दिली आहेत. हा. त्याच्यामध्ये डस्ट आहे, कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे पुरणजी आहे ना. आपण त्याच्यातला मी काय एक म्हणतो, माझ्या कारण एका प्रश्नाचं bird- उत्तर तुम्ही दिलं नाही. मी दृश्य बाजूला दाखवतो. आता ऐकून घ्या. बरं, मी बोला. मी 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 जाती धर्मावर बोलत नाहीये. इथं कुणीच बोलत नाही. या टॉपिक वर मग सनातन बोलतोय, धर्माचा विषय कशाला medical वर काढला? बोलतोय, तुमचा काय संबंध? सायंटिफिकली जे आहे इकडे ते वंदे बोलतोय. मातरमच्या घोषणा कशाला दिल्या? ते काय अरे आता तिकडे युद्ध सोडा ते, चालू होतं सोडा काय? ते. हिंदुस्थान पाकिस्तान युद्ध चालू होतं. आहे. वंदे मातरम बघा, घोषणा दिल्या तिथे. सनातन जैन धर्माचे आहे वंदे ते आहे मातरमच्या मी. घोषणा कशाला माझ्या दिल्या? धर्मात पशु तिकडे काय वाचवायचे, हिंदुस्थान, पाकिस्तान त्याच्यासाठी युद्ध जीव चालू गेला होतं. तर जाईल, पण ते वाचवणार धर्माचा आम्ही. उल्लेख तुम्हीच करताय ना. ते धर्माकडे जाऊ नका आता. मी काय म्हणतोय, मी आता सायंटिफिक बोलतोय. तुमच्याकडे मेडिकल काही नाहीये, तुमच्याकडे सायंटिफिक काही नाहीये, तुमच्याकडे कुठली रिसर्च नाहीये, तुमच्याकडे कुठली स्टडीज नाहीये. मला तुम्ही एक सांगा, या वॉर्ड ऑफिसरला तुम्ही का ट्रान्सफर, त्याला बँड्रा मधनं इकडे का ट्रान्सफर करून आणलाय? हा एफ साऊथला आता वॉर्ड ऑफिसर आहे, त्याला कोणी ट्रान्सफर करून आणला इकडे 2 महिने अगोदर? पुरणजी, त्याच्यावर पुरणजी, कसले अहो, एका allegation प्रश्नाचं लागलेले उत्तर आहेत? द्या ना. मला वाटलं तुम्ही प्रश्नाचं उत्तर देताय. जर त्रास अरे नाहीये मी या देतोय, ते कबुतरांचा बोलायला तर तुम्ही देत नाही. मंदिराला या जाळी का लावली आहे? जर 70-80 किलो गोणी धान्य ठेवलं. नाही, अरे, ताई, सरकारी ताई, जागा ताई, आहे. प्लीज सरकारी प्लीज जागा आहे. प्लीज नाही म्हणतोय. तुमची जागा आहे काय? तुम्ही मंदिराला जाळी का लावली? जर त्रास नाही ना, जाळी का लावली? अरे सांगतो तुमच्या ना. घरी कबूतर तर ठेवा ना. सांगतो नाही, ना, ऐकूया, जाली उत्तर याच्यासाठी पक्षी आहे, बरोबर आहे ना. तो कुठल्याही घरात शिरला, कुठल्याही एरियामध्ये शिरला, जर आतमध्ये शिरला, पंखे चालू असतात, त्याचा मर्डर होऊन जाईल. पंख्यानी तो कापून जाईल. मग पतंगच्या मांज्यानी कापलं आणि ते तुम्ही चालतं का? कुठल्याही पतंगच्या मांज्यानी जेव्हा हजारो पक्षी मरून नाही पडतात चालते ते ना. चालतं का तुम्हाला? नाही चालते. हा, मग बंद करा कुठलाही ना जीव, पतंग महोत्सव बंद करून दाखवा. कुठलाही जीव गेला तर बंद चालत करून नाहीये. दाखवा, पतंग महोत्सव बंद करा. हो, मग आम्ही ते लिहू नागाला ना. दूध पाजवायचं बंद हो, केलं हो, का? हो. तुम्ही दाखवा ना. मोदी साहेबांना अहो, लिहू ना तुमच्या घरी पत्र. कबूतर पाळा ना. ठीक आहे, तुमच्या घरी कबूतर पाळा. मोदी साहेबांकडे मागणी करू. बर बर ताई- मला मला ताई- मला या ताई- चर्चेत ना तुमच्या अजून मुलींनी 2 मागणी पाहुण्यांना करा. आणायचंय. तुमच्या पत्र घरी देतो मोदी कबूतर साहेबांना. पाळा. मला- एक पिंजरा आणा आणि त्याच्यात ठेवा. ठीक आहे ठीक आहे. नाहीतर लोकांचे कुत्रे त्यांचं आपण लॉजिक टाकूया तिकडे. जनतेला लोकांच्या किती कुत्र्यांना पटतं आपण आपण सोडूया बघू. आपण. मनीषाताई एक मिनिट. आपला हो, देश पुरणजी, जेव्हा आझाद झाला, तुमच्या बोलण्याला काय लॉजिक त्या नाहीये. दिवशी महात्मा सगळे गांधींनी भटके कुत्रे आणू महात्मा आणि गांधींनी भटक्या कबूतर कुत्र्यांना पण उडवले. एका ठिकाणी जेवायला घालू. पिंजऱ्यातनं बाहेर निघाले ठीक आहे म्हणून. ठीक आहे. मला बाकी पाहुण्यांकडे सगळ्या जाऊ द्या. भटक्या कुत्र्यांना पण आणून जेवायला जयेश घालू. वाणी, ऍडव्होकेट जयेश वाणी आपल्या सोबत आहेत आणि ऍडव्होकेट गुणरत्न माझ्याकडे सदावर्ते आहे, सुद्धा आपल्या stray dogs सोबत आहेत, आहेत. stray cats आहे, सर्व आहेत. पुरणजी येतो तुमच्याकडे. अजून बरेच प्रश्न आहेत. खरं तर ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, तुम्ही या सगळ्या मुद्द्यावर, तुम्ही प्राणी मित्र आहात,
तुमचं प्राण्यांवर प्रेम आहे हे आम्ही सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. तुम्हाला हे पटतंय हे जे काही चाललंय ते? कायदा पायदळी तुडवला गेला हो. न्यायालयानं सांगून त्याची अंमलबजावणी BMC करते, ताडपत्री फाडून फेकून दिली हो. बसतं हे कायद्यात. तुम्ही कशाचं समर्थन करताय? विलास, सगळ्यात अगोदर तर पहिल्यांदा असं झालंय की विलासच्या शो मध्ये एखाद्या जातीचा सार्वजनिक अपमान केला पवारांनी, आणि ही मी अत्यंत गंभीरपणे नोंद घेतोय आणि विलासने घेतली नाही, या गोष्टीचं दुःख आहे. जैन समाज म्हणून ज्या प्रकारे पवार व्यक्त होत होते, ज्या प्रकारे आमच्या ताई सुद्धा, म्हणजे त्या जर खरोखर अकॅडमिक्स मधल्या आहेत, मला त्यांची काही फार ओळख नाही, पण कुत्रे वगैरे हे जे म्हणते ना, हे मला युजीसीच्या सिलेबस मध्ये ही भाषा मला कधी पाहायला मिळाली नाही युजीसीच्या पुस्तकामध्ये किंवा रूल बुक मध्ये. इट इज समथिंग व्हेरी मी तुम्ही बोलताना मी काहीच बोललेलो नाही. तुमचं ऐकूया आम्ही आज सगळे. हा नाही, ऐकावंच लागेल, कारण मी जे सांगणार आहे कायदेशीर सांगणार आहे. मी अट्टहास आणि हट्ट धरणार नाही. विलास, या देशाची जी मूल तत्व आहेत, या देशाची जी धरा आहे ना, ती बुद्धिझम, जैनिझम आणि प्रभू श्रीरामांच्या विचाराची आहे. मला या प्रारंभीच सांगायचंय की ज्या वेळेस देवदत्तांनी बुद्धाच्या काळामध्ये, सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणजे बोधिसत्व होण्याच्या अगोदरची गोष्ट आहे, त्यावेळेस ज्या प्रकारे देवदत्तांनी हंसाला बाण मारला, हंसाला बाण मारल्याच्या नंतर सिद्धार्थ तिथून जात होते, तिथून त्यांनी ते हंस उचलला हातामध्ये आणि त्या हंसाला जे आहे मलमपट्टी केली, आणि त्यावेळेस देवदत्त आणि सिद्धार्थ गौतम बुद्धांचं भांडण होतंय, आणि तो हंस मी हे केलाय, शिकार केलाय, मलाच पाहिजे, आणि तिथून मग मुद्दा सुरू होतो वडिलांकडे जाण्याचा. हंस हा कुणाचा, अरे हंस हा कुणाचा, अरे हंस हा कुणाचा. आणि ज्यावेळेस वडिलांकडे घेऊन गेल्याच्या नंतर वडील सांगतात, ज्याने याला जीवदान दिलंय त्याचा हा हंस. तुम्हाला सांगतो, या देशामध्ये म्हणजे तुम्ही रामकथा पाहिली असेल, तिथे सुद्धा पशु प्राण्यांवरलं प्रेम. तुम्हाला सांगतो, जैनिझम मध्ये सुद्धा हे प्रेम, हे एक बाजू झाली या देशाची. दुसरी बाजू मला तुम्हाला सांगायचंय, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे, त्या निकालाला लिजिटिमेट क्रिटिसाइज करण्याचा माझा पूर्ण अधिकार आहे. ते निकाल मला मान्य नाही, ते निकाल मला मान्य नाही, तो निकाल मला मान्य नाही. त्याची कारणं पुढील प्रमाणे आहेत. सुप्रीम कोर्टात जातो ना, ऐका ना, काय केलं चूक. आमच्याच सरकारच्या एका सन्माननीय मंत्री उदय सामंत, जे की मला माध्यमांमधून समजतंय, त्यांनी गरजच नव्हती की कोणत्याही प्रकारे कॅबिनेटचा डिसिजन न होता, सब्जेक्ट टू करेक्शन, म्हणजे कॅबिनेटमध्ये डिसिजन न होता, आमच्या सन्माननीय कोण आमदार भगिनी होत्या त्यांच्या म्हणण्यावरून आयुक्तांना सांगणे. कारण लक्षात ठेवा की कोणतीही पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी एक विहित पद्धत आहे. कोणतेही एखादा जर तुम्हाला सायंटिफिक डिसिजन घेण्याच्या अगोदर एक विहित पद्धत आहे, आणि त्या पद्धती ऐकून घ्यावं. मी कुणी बोलताना बोललेलो नव्हतो. लवकर, वेळेचा अभाव आहे आपल्याकडे. मग विलास, म्हणजे त्यांच्या पिपारीमध्ये मी पिपारी वाजूच्या पी 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 तसं होणार नाही. त्यामुळं तुम्हाला सांगतो की आज न्यायालयाने, म्हणजे प्रशांत बाग यांचं न्यूज 18चं जर रिपोर्टिंग बघितलं तर डंके की चोट पे एक शब्द प्रशांत बागनी सांगितलेला आहे की सायंटिफिक रिपोर्ट पूर्ण आल्याच्या नंतर पुढील सुनावणी. याचाच अर्थ न्यायालयाकडे पुख्ता सबूत नव्हतं. कोणत्या तरी इंडिव्हिज्युअल डॉक्टर किंवा एखाद्या त्रस्त, जे की सायंटिफिकली एम्सची कमिटी आहे का, ती काय एखाद्या अशा म्हणजे विद्यापीठाची समिती आहे का, की ज्या समितीनं कंकरंटली सांगितलंय की ह्या गोष्टीमुळे जे आहे मृत्यू होतात. त्या सांगतो, विलास एक मिनिट, पुरणदोषी कोणत्या पक्षाचे आहेत किंवा कोणत्या जातीचे आहेत ते देणं घेणं नाही. परंतु एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की जगामध्ये, देशामध्ये नाही, जगामध्ये सुद्धा, मी सुद्धा सकाळी जे आहे अनेक डॉक्टरशी नाही, प्राध्यापकांशी, पल्मनॉलॉजी म्हणतात, पल्मनॉलॉजी, त्याला ऍडव्हान्स त्या सब्जेक्टला नाव आहे. आणि डॉक्टर राजरतन, माझा छोटा सक्का भाऊ पल्मनॉलॉजिस्ट आहे. मी चर्चा केली, कॉन्फरन्स केली डॉक्टर लोकांसोबत.
त्यांनी सांगितलं एकही उदाहरण ह्या कारणाने पुख्त स्वरूपात एकही ऑटोप्सी रिपोर्ट ह्या कारणाने केवळ पिजन्सच्या ड्रॉपिंग्समुळे मृत्यू झाल्याचं कुठंच नोंदीत नाही. तेव्हा जैन धर्म आपला जो परंपरागत आपला इतिहास आहे, आपलं कल्चर आहे आणि त्यामुळे त्या कल्चरच्या संबंधानं उभं आहे. त्यांच्या सोबत प्रत्येकानं उभं राहायला पाहिजे. राज्य सरकारने अशा प्रकारच्या रिपोर्ट धर्माला कुणाचाच विरोध नाहीये, धर्माच्या भावनांना विरोध नाहीये, गैरसमज करू नका. असं नाहीये, लोकांना त्रास होतोय तो मुद्दा आहे. लोकांना विलास सॉरी टू से डोंट मिसलीड, डोंट टेक द केस कोर्ट इन युअर हँड. मी तुम्हाला सांगतो प्रशांत बागला ऑन एअर घ्या. प्रशांत बाग होते कोर्टात, ते काय बोलले बरं, ठीक आहे, मी उत्तर घेतो. मी तुम्हाला ते शब्द सांगू इच्छितो. हा. कारण त्याच्यामध्ये जयेश, स्पष्ट शब्दात ऍडव्होकेट जयेश वाणी सुद्धा आपल्या सोबत तुमचा आहे. report येऊ द्या, जयेश, त्या तुमची report प्रतिक्रिया द्या, प्रतिक्रिया द्या. ते म्हणतात सगळ्यांनी त्यांच्यासोबत उभं राहणं गरजेचं आहे, त्रास सहन करा बहुतेक. हा, मी काय माझ्याकडे मांडायला व्यवस्थित मुद्दे असल्यामुळे मी काय आरडाओरड करणार नाही. मी वकिलासारखा वागीन. विलास, पहिल्यांदा तर हे मी क्लिअर करतो, मला काय आरडाओरड करता येत नाही. तुम्ही चिमटा क्रमांक एक, काढताय असं म्हणून अजिबात नाही. चिमटा काय, मी माझ्याविषयी बोलतोय ना, माझ्याविषयी पण बोलू नकोत का मी, की मी कसं वागावं? तर मी माझ्याविषयी बोलतोय. एक, मी वकील आहे तर मी माझं डेकोरम पाळायला पाहिजे ना सर, मी वकिलासारखं दिसलो वागलो पाहिजे. एक भाग. दुसरा भाग, आम्ही लहानपणापासून जो जैन धर्म बघत होतो तिथे जिओ और जिनोदो हे सांगितलं जात होतं. जिओ और जिनोदो हे जर तुमचं मुख्य कारण असेल तर तुमच्या आजूबाजूला समाजात तुमच्या व्यतिरिक्त, तुमच्या परंपरांच्या व्यतिरिक्तची इतर माणसं राहतात. त्यांना जर तुमच्यामुळे त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत. कबूतरखान्यातले जे स्थानिक आहेत त्यांना जर कबूतरखान्यामुळे त्रास होतोय तर कबूतरखाना हलवायला काय अडचण आहे? आता जसं आपल्यापैकी अनेक लोक असतील, मी सुद्धा काय म्हणतात त्याला प्राणीप्रेमी आहे. माझ्याकडे खूप सुंदर कुत्रा आहे अल्फा नावाचा, मासे पाळतो आम्ही, पण हे घरात पाळतो ना, मी माझ्या घरात पाळतो. मी इतरांना त्रास देत नाही त्या कुत्र्यांचा. माझा कुत्रा मी इतरांच्या दारात नेत नाही, इतरांच्या दारामध्ये नेऊन त्याला म्हणत नाही की खाऊ घाला, किंवा मी इतरांच्या दारामध्ये त्याची विष्ठा टाकत नाही. मूळ मुद्दा असा आहे की जर मला कुत्रा पाळायचा आहे, मला कबूतर पाळायची आहे, मला पोपट पाळायचं आहे, तर भूतदया म्हणून ही खूप चांगली गोष्ट आहे, ती आपापल्या घरात पाळा ना. म्हणजे कबूतरखान्याच्या शेजारी राहणार आहे, मी अगदी 2 मिनिटात, मी खूप एवढं पाल्लाळ लावणार नाही, माझ्याकडे मी मुद्देच मांडतोय. जसं कबूतरखान्यातल्या लोकांना त्रास होतोय, स्थानिकांच्या भावनांना शून्य किंमत आहे, आणि तिथे ज्या एका विशिष्ट लोकांना असं वाटतं की हे असावंच, हा अट्टहास का? मूळ मुद्दा होता परंपरांचा. असा आहे की परंपरा ह्या जर समजा कोणाला त्रासदायक होणार असतील तर आपण बदलल्यात ना. आपल्याकडे मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता, महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षण सुरू केलं ना महिलांचं. आपण परंपरा बदलली ना. आपल्याकडे सती परंपरेला एक परंपरा होती की महिलांना सदावर्ते साहेब, आपण कोर्टासारखं वागूया. माझं बोलणं होऊ दे, मग तुम्ही बोला. तुमचं बोलणं होतं ना, मी बोललो नाही. अहो ऐका ना, अहो ऐका ऐका गुरुजी, अहो ऐका, तुम्ही मला काही म्हणा, तुम्ही काय ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती. अहो ऐका ना जरा, ऐका. शहाणी माणसं ऐकून घेतात सदावर्ते, शहाणी माणसं ऐकून घेतात. सदावर्ते साहेब, जर एव्हिडन्स नव्हता तर राज्य सरकारनं मुंबई महानगरपालिका निर्णय कशाला घेतला बंदीचा? विलास, माझा एक शेवटचा मुद्दा, माझा एक शेवटचा मुद्दा. आपण ज्या परंपरा चुकीच्या, इतरांना त्रासदायक असतात, मानवता विरोधी असतात, त्या बदलतो आणि त्या बदलायला हव्यात. त्या धर्म, जाती या सगळ्यांच्या वरती जाऊन विचार. आणि शेवटचा मुद्दा, पुरणदोषींनी खूप महत्वाची मिस्टेक केली आहे, ते रेकॉर्डला चुकीचं नको तेवढं काढून टाकतो. ते असं म्हणाले की महात्मा गांधी कबूतर उडवत होते 15 ऑगस्टला, भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा. पुरणदोषी सर, कृपया आपले इतिहासाचं ज्ञान तपासून घ्या. महात्मा गांधी नौखेलामध्ये होते त्यावेळेस, ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं, आणि दंगलीमध्ये होरपळणाऱ्यांचे अश्रू पुसत होते, कबूतर उडवत नव्हते. कृपया आपली माहिती सुधार करून घ्या. म्हणजे एवढीच विनंती आहे आपल्याला. कमी ज्ञान ठेवता, आपण सुधारणा करून घ्या. आपल्या आजादी एक्सेप्टेड पुरणजी, आणि तुमच्या भावना आमच्यावरती लादू नका. आम्हाला त्रास होतोय, तुम्ही तुमच्या घरी कबूतर पाळा. तुमच्या घरच्या कबुतरांचा 15 दिवसांचा खर्च मी द्यायला तयार आहे. नाही, त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत. अरे सर, मी द्यायला तयार आहे सर, त्यांच्याकडे असतील. त्यांना बोलू देत. भूतदया हा मुद्दा आहे, मी देतो 15 दिवसांचे पैसे जोशी सरांच्या कबुतरांना. बघा, आता याच्यामध्ये असा निर्दर्शात येतोय की ह्यांना त्रास आहे, ह्यांना बिमारीचा नाही आहे, यांना कबूतरचा त्रास आहे. आता मला कुत्र्याचा त्रास असेल, मला बिल्लीचा त्रास असेल, कोणाला घोड्याचा त्रास असेल. आता माझ्या ऑफिसच्या बाजूमध्ये हाऊस गल्ली आहे, मला तिकडे ते छुए असतात, रॅट्स, त्यांच्या त्रास आहेत. काय करू?
त्रास आहे म्हणजे आपण उंदरांना काय मारतो करू ना, नये मारतो काय ना. करू नये उपाशी पुरणजी मारतो. पुरणजी एक बरोबर मिनिट आहे एक का? काय मिनिट लॉजिक देतो? जयेश लॉजिक उंदरांना मारतो ना पुरणजी आपण. तुम्हाला माहिती आहे आता ते उपाशी ना कुत्र्यांची मरतात आहे. संख्या जास्त झाली त्रास वाढला तर नसबंदी अरे करतात कुठे येत नाहीये. उंदरांची संख्या जर झाली तर उंदर मारायचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं बीएमसीचं रॅट मच्छर poison जा- कशाला टाकतो आपण मग हा, Rat मच्छर poison जास्त का झाले तर टाकतो? फवारणी करतो मच्छर आपण. का मारतो अरे मग? तेच तर मी मच्छरांना म्हणतोय. कशाला मग अरे फवारे ते- मारता तुम्ही? अरे आपल्या मच्छरांना महानगरपालिकामध्ये पण जगू द्या ना. भ्रष्टाचार मुलं नुसतं कॉन्ट्रॅक्ट निघतो काम होत नाही. केली पाहिजे. विलास विलास आता- विलास, अरे मग विलास, फक्त मच्छरांना त्या पण भाऊ- एक एक जण भाऊ- एक एक जण एकच भाऊ, मुद्दा. ओ उंदरांना भाऊ, पण ओ जगू भाऊ, द्या. ऐका उंदरांना ना. कशाला rat poison बरं, बरं, करायचं? बरं. फक्त पुरणजी, 30 सेकंद. बोला, पुरणजी फक्त बोला. 30 सेकंद 30 सेकंद अरे भाऊ, माझं माझी फक्त एवढंच गोष्ट म्हणणं ऐका. आहे. अरे आमच्या भाऊ, लहानपणी ऐका. ओरडू नका, आमच्या लहानपणी ऐका. पुरण सर पुरणजी भाऊ, ऐका 30 सेकंद ऐका. घेणार जय, आहे. जय, जय. ऐका. नाही, नाही, त्यांचं- अरे त्यांचं तुमचं काय आता म्हणणं आहे आमचं पण ऐकू ऐका ना तुम्ही. थोडा खाली बरं. तुम्हीच बोलणार काय ऐकतो 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 बोला 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 आता स्टॅब्लिश्ड आहेत हायकोर्टनी रूल केलं होतं डस्ट कन्स्ट्रक्शन बंद झालं पाहिजे मुंबईत किती डस्ट आहेत सिमेंटचा किती डस्ट निघतोय त्याच्यानी लंगची बिमारी होते पण त्याच्यामध्ये बिल्डर असतात म्हणून कुठलाही आमदार प्रश्न उचलत नाही हा पॉटहोल किती जवान मेले बाईकवाले किती मेले या 2 महिन्यात प्रोसिडिंग काढा आहे का? हिशोब सभागृहामध्ये त्याच्यात प्रोसिडिंग आहे का? त्रास किती नाहीये. आमदार बोलतात कबूतरचा त्याच्याबद्दल? त्रास आहे जिकडे काय रोड बोलताय बनवायचे पुरणजी? concrete हा विषय मध्ये आहे. अहो, भ्रष्टाचार इथं झाला चर्चा आहे. केली आम्ही, त्याच्याबद्दल बडे मुद्द्याचे- तुम्हाला बोलायचं नाही आम्ही किती चर्चा केली धुळीबद्दल चर्चा केली हा? प्रत्येक मुद्द्याबद्दल खड्ड्यांबद्दल आता चर्चा कबूतरच्या केली त्याच्या ज्याचा evidence ज्याचा नाहीये. त्रास होईल त्याच्याबद्दल चर्चा होईल ना एकही अहो, evidence काँग्रेसचे नाहीये. आमदार आणि एकही- बरं मला सांगा भाई- मला सांगा या कबुतराला मुद्द्यावर धर्माशी जोडण्याचं काय कारण आहे जगामध्ये कधीपासून आली ही प्रथा एक मिनिट बोललेले आहे. पुरणजी याला म्हणून पुरणजी एका एकही- प्रश्नाचं उत्तर द्या एकही- पुरणजी एक मिनिट evidence आणून मला द्या. सांगा डेट वाईज सांगा ही प्रथा कधीपासून आली अस्तित्वात आणि बाकी शहरांमध्ये आहे का गावखेड्यामध्ये ही आहे का अशा प्रकारचेच कबूतरखाने गावखेड्यात आहेत का तिथे ती प्रथा आहे का मुंबईत कधीपासून प्रथा सुरू झाली आणि कुणी केली मी असं आहे मुंबई 5 टापू होते बरोबर आहे ना हा आणि हे त्या काळात घडलेले आहेत म्हणजे आताची आहे ठीक आहे ना ही ना? प्रथा आधीची तर नव्हती परंपरागत आणि हे काय आपण प्रथावर जात नाहीये आपण याच्याने ह्युमन लाईफ जाते हे प्रश्न आहे सभागृहामध्ये रेस केलेला जे आमच्या आमदारीन बाई आहे तिने सांगितलं याच्याने लंगची डिझीज होऊन फायब्रोसिस होऊन लोक मरतात तर आमची विनंती हे आहे की हे कशावर बोलते असा कुठला एव्हिडन्स आहे यांच्याकडे अहो, की कोणी याच्यामध्ये मरत नाही आणखी असं दुसरे तुम्ही कारण समजा. आहेत. पण त्या वॉर्ड ऑफिसरला 2 दर महिना पहिले- मिनिटाला 100 लोकांच्या मी सांगतो ते ऐका. डोक्यावर त्यांची अरे भाऊ, विष्ठा जरा ऐका ना पडते यार तुम्ही ऐकायला हे चांगलं आहे का अरे तुम्ही ऐकायला तयार नाहीये तुम्ही एक ऐकायला लक्षात तयार ठेवा नाही भाऊ, कबूतरखाना हा अहो, कधी आम्ही तिथून हलणार सकाळी नाही सांगतोय, पुरणजी, जर ती व्यथा तुमच्याकडे त्यांची आहे, death हो, ते certificate भोगतायत ना असेल गेली अनेक दशकं. अरे एक death मिनिटाला certificate 100 असेल, त्रास, तुम्हाला त्याला ते 100 सर्व- लोकांच्या अरे डोक्यावर सर्व माणूस धर्म होते, सभा- सांगतो ना, त्रास आहे सर्व म्हणून. धर्म हो, सभा आम्हाला भाऊ, नाही. मी तुमचेच तुम्हाला लोक जे सांगतोय, काही एक येतात death ना certificate जेवायला produce तिथे करा. आणि दर्शनाला Because of bird ते dropping. पाणी आमच्याकडे मागायला येतात कारण त्यांना पुसायचं असतं अरे विष्ठा पिजन पडलेली ड्रॉपिंग मुलं मेलं पिजन ड्रॉपिंग मुलं हा त्रास झाला तुम्ही कबूतर असा ठेवा. एकही सर्टिफिकेट समजलं ना? प्रोड्यूस करा कबूतर Research- हलवायची त्यावेळेला, research कबूतर produce खाना करा. नाही हलवायचा. अरे मी पुरणजी. कबूतर माझ्या घरात ठेवू की माझ्या खिशात ठेवू आपण त्या रस्त्यावर आजादी नको आहे ना, ना, पुरणजी. तुम्ही नाही दिली आहे बाबासाहेब आंबेडकरनी ज्यांनी घटना एक लिहिली आहे ना लक्षात- त्यांनी दिलेली आहे पुरणजी, समजलं तुम्हाला की नाही? माहिती एक मिनिट नाही. बाबासाहेबांच्याच मला पण घटनेनं दिली आहे, काल तुम्हाला सांगितलं पण बंदी दिली आहे. करा म्हणून ते तुम्ही मग जास्त एवढा बोलू नका. थैथयाट कशाला घरात करताय ठेवा घरात ठेवा काय होते हा दीपक पवार सर दीपक पवार सर सोयीचे बाबासाहेब वापरायचे सोयीचं सनातन वापरायचं सोयीचं सगळं वापरणं चालू आहे थांबवलं ना तरच आम्हाला बोलता येईल प्लीज सर हा आता थांबा हा बोला सर. विलास गेल्या अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये पुरण दोषींनी इतक्यांदा गोलपोस्ट बदललेला आहे आणि गेले 2 दिवस ते हेच करतायत कुठल्याही चर्चेमध्ये चर्चा भरकटवणं हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे तो त्यांना अरे लक्षात तुम्ही बसतो. सायंटिफिक बोलतच नाहीये तुम्हाला मी अहो, आम्ही सांगतोय एक सुसंगतच सर्टिफिकेट बोलतोय, प्रोड्यूस सुसंगतच बोलतोय. एक produce सुसंगत करा ना, आता आम्ही- ऐका, आम्ही ऐका ऐकू दोषी, ना, आम्ही मानू ना ऐका तुमच्या तुम्ही गोष्टी. आता तुम्ही आता खोटं ऐका बोलताय सर्व मगाचपासून तुम्हीच बोलताय आता शांतपणे ऐका काही एकही- मराठी एकही death certificate काही produce करा. मराठी लोकांना मुंबईच्या नाही, ज्यांना गावातला नाही, पुरण लंडनचा, दोषी तुम्ही शांत पुरणजी, पुरणजी बसा. थांबा ना ऐका ना ते काय म्हणतायत तुम्ही ते शांत ऐका ना बसा. त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या नंतर तुम्ही बोला शांत प्लीज बसा. मला बघा साहेब मी येतो शांत पुरणजी बसा. येतो माझी तुमच्याकडे गोष्ट ऐका. पुरणजी येतो पुरणजी, तुमच्याकडे थांबा शांत त्यांचं म्हणणं बसा. तरी ऐका पूर्ण तुम्ही एक रिसर्च द्या तुम्ही सर्वे द्या काही लोकांना काहीतरी द्या ना हव्यात काय बोलताय काही तुमच्यासारखं? पुरण दोषी शांत बसा
काही मराठी लोकांना आज जैनांचा फार पुळका आलेला आहे. जर जैनांचा पुळका आला असेल तर जैन लोक सोसायट्यांमध्ये नॉनव्हेज खातात म्हणून मराठी लोकांना का राहू देत नाहीत, मराठी कोळणींना का धंदा करू देत नाहीत, आणि काही स्वतःला एसटी महामंडळाचे पुढारी समजणारे आणि आता स्क्रीनवर माकड चेष्टा करणारा जो वेल्डिंगचा चष्मा लावलेला इसम आहे, चर्चा में अशा प्रकारच्या आज जैन धर्म के ऊपर अपमान कर रहे हैं मी पवार, अजिबात बदलणार नाही. असल्या कौन माकड से चेष्टांना मी शायर अजिबात बदलणार नाही. किसी को मी अपमानित कर रहा है, धर्म को सदावर्ते फालतूगिरी बंद करा तुमची. सदावर्ते, तुम्ही मला त्या काही माकड बोललेलं चेष्टा नाहीये. करायच्या, आरोळ्या ठोकायच्या, वेल्डिंगचे चष्मे लावून हिंडायचं आणि फालतू मुद्द्यांवर बोलायचं हे बंद करा. कितीही बोंबलला तरी तुमच्या सारख्यांना बदलणारा माणूस मी नाही. जैनांचं जे सुप्त आहे, जैनांनी मराठी माणसांचं जे शोषण केलंय आणि रस्त्यावर येऊन जो नालायकपणा केलाय त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. तुम्हाला त्रास होत असेल सदावर्ते तर तुम्ही एसटी महामंडळाचं जसं वाटोळं केलेलं आहे तशाच पद्धतीनं जैनांचं पण करा. जैनांना तुमच्यासारखा नालायक माणूस वकील म्हणून मिळतो, याच्यावरून जैनांची परिस्थिती किती गंभीर आहे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला वाटत असेल की अशा प्रकारच्या आवाजाने मी गप्प बसेन. सदावर्ते मी तुमचा बाप आहे, या बाबतीतल्या चर्चेमध्ये मी तुमचा बाप आहे. तुम्ही काही मला शहाणपणा शिकवू नका. तुमच्यासारख्या लोकांच्या माकड चेष्टांना पुरून नेण्याची क्षमता माझ्यात आहे. तुमच्यासारखा महामूर्ख माणूस तो स्वतःला वकील मानतो, स्वतःला बाबासाहेबांचा वारस समजतो. तुम्ही महाराष्ट्राला, घटनेला, इथल्या कायद्याच्या नाही नाही नाही, एक माझा वेळ संपलाय, माझा वेळ संपलाय. शेवटची सर 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 एक पवार सर, आणि कोणत्याही प्रकारची चर्चा पवार सर. तुम्ही नीट होऊ देत नाही. फक्त कबुतरांचाच नाही त्रास, नाही 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 नाही. या अन्नामुळे तिथे उंदीर किती झालेत आणि घुशी किती झाल्यात माहिती आहे का? मला एक शेवटची कमेंट, शेवटची कमेंट घ्यायची आहे. रस्त्यावरून आपल्या शेवटची अंगावरून, कमेंट. उंदीर जातात तिथून. माझा वेळ संपलाय. पुरणजी, दीपक सर प्लीज प्लीज प्लीज, सदावर्ते सर प्लीज थांबा. एक डिबेट ज्याला सायंटिफिक करायचं. हा पुरणजी एक शेवटचा प्रश्न, त्रास होतोय, त्रास शेवटचा होतोय, प्रश्न. त्याच्या होतो. ओ त्याच्या होतोय. पुरणजी ऐका ना, शेवटचा प्रश्न. हा जी. न्यायालयाच्या निर्णयाचं काटेकोर पालन तुम्ही करणार आहात का? तुम्ही आताच बाबासाहेबांच्या संविधानाचा दाखला दिला, हे संविधानाने बघा, सांगितलं मी होतं असं- की माझी बंदी गोष्ट आहे. ऐका. मी जैन धर्म, मी एक सांगतो, पशु प्रेमी आणि जैन धर्म आणि सनातन धर्माच्या मी लीडर नाही आहेत आणि ते काय सर्व माझे फॉलोअर्स नाही आहेत. मी करणार आहेत. मी कुलाब्यातनं रॅली घेतली होती, आम्ही गेटवे पर्यंत गेलो, एकदम शांततेने गेलो. एक पण स्लोगन नाही, एक पण बॅनर नाही, एक पण होर्डिंग नाही, एक पण प्ले कार्ड नाही. का की आम्ही जाप केला होता. आम्ही आमच्या नौकार मंत्राचा जाप केला, हनुमान चालिसा केला आणि दर्यामध्ये जाऊन समुद्र देवाचा जाप केला. ठीक आहे, पण म्हणजे तुम्ही तर मी किमान माझी guarantee किमान देऊ शकतो. ज्या मी बाबासाहेबांचं इतर नाव लोकांची घेतलं, guarantee देऊ शकत नाही. आधार करू, आशा करूया की ते बाबासाहेबांच्या त्या लोकशाहीचा सन्मान तुम्ही कराल, न्यायालयाच्या त्या निर्णयाचा आदर सन्मान तुम्ही कराल, काटेकोर त्याचं पालन होईल अशी अपेक्षा करूया, आशा करूया. पुन्हा उग्र आंदोलन होणार नाहीये. पण बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. प्रेक्षकांचा सवाल आपला होता की कबुतरांना धर्माशी जोडून आरोग्याशी खेळ केला जातोय का? प्रेक्षकांना काय वाटतंय हे सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे. 93% लोक म्हणतायत पुरणजी हे तुम्ही बघितलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे, धर्माशी जोडू नका नको त्या गोष्टींना हे सांगितलं पाहिजे. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.